श्रोते हो, आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ वंदना महेंद्र धाकडे मॅडम लिहित आहेत अमरावती येथून. सौ वंदना महेंद्र धाकडे मॅडम यांनी अमरावती येथून लिहिले. वंदन शब्दांना साहित्य समूह अमरावती येथून. मॅडम लिहित आहेत की वाट संपता संपेना घ्यावा क्षणभर विसावा. वाट संपता संपेना घ्यावा क्षणभर विसावा. गुलमोहर बहरला सुंदर शीतल थंड गारवा. गुलमोहर बहरला सुंदर शीतल थंड गारवा. लाल केशरी तांबडा मोहित करी मनाला. लाल केशरी तांबडा मोहित करी मनाला. वेड लागले तुझे उधाण आले आनंदाला. वेड लागले तुझे उधाण आले आनंदाला. वाह! आणि खरंच की वाट संपता संपेना घ्यावा क्षणभर विसावा. गुलमोहर बहरला सुंदर शीतल थंड गारवा. तर या जीवनाच्या प्रवासामध्ये क्षणभर विसावा घेण्यासाठी गुलमोहर हा असतो. गुलमोहराकडे आपण पाहिल्यानंतर एक शीतलता, एक थंड असा गारवा जाणवतो भर उन्हामध्ये. त्याला मॅडमनी सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं. आणि गुलमोहराचं वर्णन करताना लाल केशरी तांबडा मोहित करी मनाला असं सुंदर असं वर्णनसुद्धा होतं. खूप अप्रतिम अशी ही रचना होती. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये बबिता शेखर नार्वेकर मॅडम लिहित आहेत मोगाळी मडगाव गोवा येथून. बबिता शेखर नार्वेकर मॅडम यांनी मोगाळी मडगाव गोवा येथून लिहिलं आहे की डौलात उभा तेजस्वी गुलमोहर. डौलात उभा तेजस्वी गुलमोहर रंगीत फुलांचा सडा शिंपडित. रंगीत फुलांचा सडा शिंपडित वसंत ऋतूच्या आगमनी देतो निरोगी जीवनाची हमी. वसंत ऋतूच्या आगमनी देतो निरोगी जीवनाची हमी. तर गुलमोहर जो तेजस्वी आहे, जो अगदी टौलामध्ये उभा आहे आणि तो रंगीत फुलांचा सडा शिंपडीत आहे, वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल देऊन निरोगी जीवनाची हमी देणारा असा हा गुलमोहर मॅडमच्या या ओळीमध्ये होता. आणि पुढच्या चारोळीमध्ये सुरेश मेहता सरांनी ठाणे पश्चिम येथून लिहिलं आहे. सुरेश मेहता सर लिहित आहेत ठाणे पश्चिम येथून चित्तचोर सौंदर्य तयाचे किमया भारी ही निसर्गाची. चित्तचोर सौंदर्य तयाचे किमया भारी ही निसर्गाची. लाल केशरी गंधित सुमने. लाल केशरी गंधित सुमने उधळण करती हर्षाची. उधळण करती हर्षाची. वाह! चारच ओळीमध्ये गुलमोहराचं वर्णन करताना सरांनी चित्तचोर सौंदर्य अशी सुंदर अशी उपमा दिलेली आहे. आणि लाल केशरी गंधित सुमने ही हर्षाची उधळण करत असतात असं शब्दांकन सरांच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होतं. पुढच्या एका चारोळीमध्ये दीपक पांढरे सरांनी लिहिले माजलगाव जिल्हा बीड येथून. दीपक पांढरे सर लिहित आहेत माजलगाव जिल्हा बीड येथून की गुलमोहर बहरून यावा अशीच बहरून आलीस तू. गुलमोहर बहरून यावा अशीच बहरून आलीस तू. आठवणी ठेवून साऱ्या. आठवणी ठेवून साऱ्या स्वप्न दावणी गेलीस तू. स्वप्न दावणी गेलीस तू. स्वप्न दावणी गेलीस तू. वाह! खूप गहिरे असे भाव या चारोळीमध्ये होते सरांच्या की जसा गुलमोहर बहरतो तशी तू जीवनामध्ये आली. या जीवनाला बहरवलं आणि खूप साऱ्या आठवणी ठेवून स्वप्न दाखवून तू निघून गेलीस. तर गुलमोहर आणि ती आणि त्या दोघांच्या आठवणी सरांच्या या रचनेमध्ये अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेल्या होत्या. आणि श्रोते हो, पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये प्रभाकर पराटे सर लिहित आहेत चंद्रपूर येथून. प्रभाकर पराटे सरांनी चंद्रपूर येथून लिहिलंय की गुलमोहर हा वृक्ष वसुंधरेचा अलंकार. गुलमोहर हा वृक्ष वसुंधरेचा अलंकार. लाल फुले दिसती आकर्षक करीती अवनीला अधिक सुंदर. करीती अवनीला अधिक सुंदर. 22 एप्रिल वसुंधरा दिन करूया वसुधेचे संवर्धन. 22 एप्रिल वसुंधरा दिन करूया वसुधेचे संवर्धन. तीव्र उन्हात ही फुलतो गुलमोहर करतो जणू पृथ्वीला वंदन. तीव्र उन्हात ही फुलतो गुलमोहर करतो जणू पृथ्वीला वंदन. करतो जणू पृथ्वीला वंदन. वाह! आणि खरंच की गुलमोहर हा वसुंधरेचा अलंकार आहे असं शब्दांकन करून सरांनी गुलमोहरामुळं जी अवनी आहे ते अधिक सुंदर दिसते. आणि जो वसुंधरा दिन असतो 22 एप्रिलला त्यावेळी त्या अनुषंगानं सरांनी एक सुंदर असा संदेशसुद्धा दिलेला आहे की आपण वसुधेचे संवर्धन करूया. आणि गुलमोहराला पाहिल्यानंतर तो जणू पृथ्वीला वंदन करत आहे असा दिसतो असं शब्दांकन केलेलं होतं. अप्रतिम अशी ही रचना होती. आणि पुढच्या
पुढच्या एका सुंदर अशा रचनेमध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय. ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून की रस्त्याच्या दुतर्फा दिमाखात गुलमोहर असतो उभा. रस्त्याच्या दुतर्फा दिमाखात गुलमोहर असतो उभा. आनंदाने करतो सहन तीव्र उष्णतेच्या झळा. आनंदाने करतो सहन तीव्र उष्णतेच्या झळा. अति उन्हातही फुलती वृक्षावर. अति उन्हातही फुलती वृक्षावर आकर्षक लाल रंगाची सुमने. अति उन्हातही फुलती वृक्षावर आकर्षक लाल रंगाची सुमने. परिस्थिती असली जरी विपरीत. परिस्थिती असली जरी विपरीत तरी प्रसन्न राहावे देतो. तरी प्रसन्न राहावे देतो शिकवण. तरी प्रसन्न राहावे देतो शिकवण. खूप अप्रतिम आणि सुंदर अशी शानदार गुलमोहराबद्दलची ही रचना होती की तीव्र उन्हाच्या झळा सोसूनही तो उन्हामध्ये फुलतो. आकर्षक लाल रंगांची सुमना असलेला तो विपरीत परिस्थितीमध्ये आनंदी कसे राहावे याची शिकवण देणारा असा हा गुलमोहर मॅडमच्या या सुंदर अशा रचनेमध्ये होता. आणि याबरोबरच पुढच्या एका चारोळीमध्ये आशिष देव सरांनी लिहिले चंद्रपूर येथून. आशिष देव सर लिहित आहेत चंद्रपूर येथून. निसर्ग म्हणजे आली लहर केला कहर. निसर्ग म्हणजे आली लहर केला कहर. कधी वृक्ष तर कधी गुलमोहर. कधी वृक्ष तर कधी गुलमोहर. वाह वाह. आणि खरं आहे की निसर्ग त्याची लहर आपल्याला माहिती आहे की त्याला लहर आली की तो कहर करतो. कधी वृक्ष असतो तर कधी गुलमोहर असतो. म्हणजे कधी उन्हाळा असतो, कधी पावसाळा असतो, कधी दुष्काळ असतो, तर कधी कधी खूप सारा पाऊस असतो. अशी ही निसर्गाची किमया अगदी मोजक्या शब्दामध्ये खूप अप्रतिमरित्या सरांनी शब्दबद्ध केलेली होती. आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये श्री माधव सुक्रिया गुरव सर लिहित आहेत दे धक्का मार या नावाने जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा येथून. श्री माधव सुक्रिया गुरव सरांनी दे धक्का मार या नावाने सर लिहितात जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा येथून की ऐन वसंतात फुलतो रस्त्याच्या दुतर्फा गुलमोहर. ऐन वसंतात फुलतो रस्त्याच्या दुतर्फा गुलमोहर. जसा आंब्याला वसंताच्या मोसमात येतो आंबे मोहर. वाह. जसा आंब्याला येतो वसंताच्या मोसमात. जसा आंब्याला वसंताच्या मोसमात येतो आंबे मोहर. वसंतातील गुलमोहर लाले लाल. वसंतातील गुलमोहर लाले लाल. जशी ओठावरची लिपस्टिक लाल. वसंतातील गुलमोहर लाले लाल. जशी ओठावरची लिपस्टिक लाल. ती लिपस्टिक पाहून लाल वाटे आपलेही व्हावे असेच जीवन लाले लाल. वाटे आपलेही व्हावे असेच जीवन लाले लाल. तर सुंदर असं शब्दांकन सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं. पुढच्या एका रचनेमध्ये सौ वनिता गणेश शिंदे मॅडम लिहित आहेत मुक्काम पोस्ट गडद तालुका खेड जिल्हा पुणे येथून. सौ वनिता गणेश शिंदे मॅडम यांनी मुक्काम पोस्ट गडद तालुका खेड जिल्हा पुणे येथून लिहिलंय की रणरणत्या उन्हात ही खुलुनी झोकात डोलतो जसा गुलमोहर. रणरणत्या उन्हातही खुलुनी झोकात डोलतो जसा गुलमोहर. तसा खुलावा संसार आपला सहसोबतीने जीवनभर. वाह. तसा खुलावा संसार आपला सहसोबतीने जीवनभर. वैशाखाच्या झळातही फुलतो लाल भगव्या फुलांचा बहर. वैशाखाच्या झळ्यातही फुलतो लाल भगव्या फुलांचा बहर. टिकून राहते हिरवळ जशी. टिकून राहते हिरवळ जशी. तसेच टिकावे आपलेही घर. तसेच टिकावे आपलेही घर. ऊन वारा पाऊस सावली या सर्वांसोबत आपला संसार सहसोबतीने जीवनभर चालावा. आपलं घरही तसंच टिकावं. वैशाख असो ग्रीष्म असो किंवा वसंत असो की श्रावण असो सर्व ऋतूमध्ये जसा निसर्ग फुलतो अगदी ग्रीष्मामध्ये गुलमोहर जसा फुलतो जशी त्याची हिरवळ टिकून राहते तसेच आपले घरही टिकावे. खूप अप्रतिम आणि सुंदर भावस्पर्शी भाव मांडणारी मॅडमची ही सुंदर अशी रचना होती. आणि पुढच्या एका रचनेमध्ये अर्चना कृष्णराव सुदामे मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलं आहे. अर्चना कृष्णराव सुदामे मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून की चैत्र पालवीस सजवण्यास थंड करण्या रविक्रोधास. चैत्र पालवीस सजवण्यास थंड करण्या रविक्रोधास. सृष्टीचा हा अनमोल साज प्रतिकूलतेचा दिव्य ताज. वाह. सृष्टीचा हा अनमोल साज प्रतिकूलतेचा दिव्य ताज. सृष्टीचा हा अनमोल साज प्रतिकूलतेचा दिव्य ताज.
वाह, असा दृष्टी सुखविणारा, असा दृष्टी सुखविणारा, गुलमोहर बहरणारा, गुलमोहर बहरणारा. आणि खरं आहे की प्रतिकूलतेचा दिव्य असा ताज असलेला गुलमोहर मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता. कारण अनुकूल परिस्थितीमध्ये तर कोणीही बहरू शकतं, परंतु प्रतिकूल परिस्थितीमध्ये जो बहरतो, जो निखरतो, तोच ताज बनतो. आणि गुलमोहराला ताज, दिव्यत्वाचा ताज अशी उपमा देऊन खूप अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये वर्षा बाविस्कर मॅडम लिहित आहेत कल्याण पश्चिमेतून. वर्षा बाविस्कर मॅडम यांनी कल्याण पश्चिमेतून लिहिलंय की वसंत ऋतूत पहा गुलमोहर लाल पिवळा किती दिसे सुंदर. वसंत ऋतूत पहा गुलमोहर लाल पिवळा किती दिसे सुंदर. निसर्गात रंग किती उधळून, निसर्गात रंग किती उधळून, किती खुलते सृष्टी सौंदर्य मनोहर. किती खुलते सृष्टी सौंदर्य मनोहर. वसंतात रंगात रंगून जणू तेच, वसंतात रंगात रंगून जणू तेच. पानो पाणी डवरला गुलमोहर, पानो पाणी डवरला गुलमोहर. सडा रांगोळी जणू करी भूवर, सडा रांगोळी जणू करी भूवर. मनप्रीतीत फुलला मनमोहर, मनप्रीतीत फुलला मनमोहर, मनमोहर. वाह वाह. आणि खरंच की वसंत ऋतूतला गुलमोहर, लाल पिवळा तो गुलमोहर, निसर्गामध्ये रंग उधळणारा गुलमोहर, सृष्टी सौंदर्य ज्याचं मनोहरी असं आहे तो गुलमोहर. वसंताच्या रंगात रंगून बहरलेला, पानोपानी डवरलेला असा तो गुलमोहर. असं वाटतं की जणू भूवर त्याने सडा रांगोळी केलेली आहे आणि मनप्रीतीमध्ये त्यामुळेच तो फुलून मनमोहर जो आहे तो उमटवित असतो. खूप अप्रतिम भावस्पर्शी भाव गुलमोहराप्रतीचे मॅडमच्या या सुंदर अशा रचनेमध्ये होते. पुढच्या एका चारोळीमध्ये उज्ज्वला देवी मॅडम लिहित आहेत करमाळा येथून. उज्ज्वला देवी मॅडम यांनी करमाळा येथून लिहिलंय की तळपत्या उन्हातही बहरतो हेच आपल्याला सांगतो पहा. तळपत्या उन्हातही बहरतो हेच आपल्याला सांगतो पहा. वेळ कधीच राहत नाही, वेळ कधीच राहत नाही. नेहमी आनंदात हसत राहा, नेहमी आनंदात हसत राहा. वाह, खूप अप्रतिम. तळपत्या उन्हात भरून तो काय सांगतोय की हीच वेळ कधीच राहत नाही. वेळ बदलेल, काळ बदलेल, संकट निघून जातील. उन्हानंतर सावली येईल, उन्हानंतर पाऊस येईल आणि आनंद मिळेल, शीतलता मिळेल, गारवा मिळेल. परिस्थितीला दोष देऊ नका, परिस्थितीशी लढायला शिका. असा सुंदर असा संदेश मॅडमच्या या अप्रतिम अशा या चारोळीमध्ये होता. श्रोते हो, आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया, ज्या कवितेमध्ये हृदयजाकी या नावाने सर लिहितात. श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मकामले तथा दादासाहेब सरांनी छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान इथून सुंदर अशी रचना पाठवलेली आहे. सर म्हणजेच हृदय जॉकी श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सर लिहित आहेत छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान इथून. गुलमोहर शीर्षकाखाली मी आशिक तू इश्करा, मी आशिक तू इश्करा. गुलमोहराच्या पाकळ्यामधील राजा राणी, गुलमोहराच्या पाकळ्यामधील राजा राणी. लुटवतो अलौकिक पराग शर्करा. वाह, लुटवितो अलौकिक पराग शर्करा. फुलवितो रुजवतो हृदयस्पर्शी प्रेम कहाणी, फुलवितो रुजवतो हृदयस्पर्शी प्रेम कहाणी. वाह, गुलमोहर हा जणू काही मी आशिक तू इश्करासारखा आहे आणि गुलमोहराच्या पाकळ्यामधील राजा राणी. लुटवितो अलौकिक पराग शर्करा. आणि तो काय करतो तर फुलवितो रुजवतो हृदयस्पर्शी प्रेम कहाणी. तर हृदयस्पर्शी प्रेम कहाणी रुजवणारा, फुलवणारा असा सुंदर असा गुलमोहर सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होता. आणि श्रोते हो, गुलमोहर या अनुषंगाने आपण आजच्या या शोमध्ये बोलत आहोत. गुलमोहराचे विविध रंग, गुलमोहराचे विविध भाव, गुलमोहराचे आपल्या सर्वांच्या मनामधलं स्थान हे आपल्या सर्व साहित्यिक मान्यवरांनी खूप अप्रतिमरित्या आजच्या आपल्या शब्दांच्या माध्यमातून या शोमध्ये पाठवलेला आहे. श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही RJ कैलाससोबत आहात. हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये. आनंदी रहा, आनंद लुटा.